चला तर मंडळी, उन्हाळा खूप आहे आणि आज आता बनवूया कैरीचं पन्ह. आरोग्यासाठी सुद्धा हितकारक आहेत आणि उष्णतासाठी सुद्धा हे कैरीचं पन्ह आपण पिल्याने आपल्या शरीरातली उष्णता पण निघून जाते. इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरीमध्ये पाणी टाकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आपण कैरीचा गर काढून घेऊया. सुरीच्या साहाय्याने आता वरचं साल काढून घेते मी. त्याच्यानंतर इथे 1 वाटी कैरीचा गर निघालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरीचा गर 1 वाटी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आणि आपल्याला हे आता गर तयार झालेला आहे कैरीचा. त्यानंतर आपण तयार करून घेऊया पन्ह. त्यासाठी ते बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत, तयार केलेला गर टाकलेला आहे आणि थंड पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर हे थंडगार पन्ह उन्हातून बाहेर आल्यानंतर आपल्या आरोग्यासाठी ते उपयोगकारक आहेच. तर नक्कीच करून बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि राहिलेलं पन्ह आता मी महिनाभर स्टोअर सुद्धा करू